नमस्कार मित्रांनो, स्वराज्य रक्षक मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे सह्याद्रीतल्या अशा एका किल्ल्यावर जिथला चढाईचा थरार पाहून तुमचेही धाबे दणाणतील। आपण आलो आहोत ठाणे जिल्ह्यातील मुरबाड जवळ असलेल्या गोरखगड किल्ल्यावर। मित्रांनो, गोरखगड हा किल्ला नावाप्रमाणेच संत गोरखनाथ यांच्या नावावरून ओळखला जातो। या गडाची उंची साधारण 2137 फूट आहे। याच्या शेजारीच मच्छिंद्रगड नावाचा दुसरा डोंगर आहे, पण गोरखगड प्रसिद्ध आहे तो म्हणजे तिथल्या कातळात कोरलेल्या उभ्या पायऱ्यांसाठी। इथे पोहोचण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे कल्याण रेल्वे स्टेशन। तिथून एसटी बसने मुरबाडला यायचं आणि मुरबाडवरून देहरी या पायथ्याच्या गावाकडे येणारी बस किंवा खाजगी वाहन पकडायचं। स्वतःच्या गाडीने येत असाल तर मुंबईहून साधारण 3 तास लागतात। देहरी गावातून आपला ट्रेक सुरू होतो। सुरुवातीला घनदाट झाडीतून चालताना खूप मजा येते। साधारण 1.5 तासांच्या चढाईनंतर आपण एका मोठ्या गुहेजवळ पोहोचतो। ही गुहा इतकी मोठी आहे की इथे 50 लोक आरामात राहू शकतात आणि इथून दिसणारा सह्याद्रीचा नजारा एकदम विलोभनीय आहे। आता येतो या ट्रेकचा सगळ्यात आव्हानात्मक भाग, म्हणजेच कातळात कोरलेल्या जवळजवळ 90 अंशाच्या कोनातील पायऱ्या। मित्रांनो, इथे चढताना खूप सावध राहावं लागतं। एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला उभा पहाड, पण इथून वर चढताना जो थरार अनुभवायला मिळतो तो शब्दांत सांगता येणार नाही। अखेर आपण शिखरावर पोहोचलो आहोत। इथे एक छोटंसं महादेवाचं मंदिर आहे। समोरच मच्छिंद्रगड दिसतोय आणि दूरवर सिद्धगड भीमाशंकरच्या डोंगर रांगा दिसतात। इथली शांतता आणि गार वारा सगळा थकवा एका क्षणात घालवून टाकतो। तर मित्रांनो, जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल आणि काहीतरी चॅलेंजिंग हवं असेल तर गोरखगडला नक्की भेट द्या। पण लक्षात ठेवा, पावसाळ्यात इथे येताना विशेष काळजी घ्या। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि जर तुम्हाला हा ट्रेक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवीन भटकंतीच्या व्हिडिओसाठी स्वराज्य रक्षक चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या अशाच एका थरारक भटकंतीमध्ये। तोपर्यंत जय शिवराय।